नमस्कार सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी पदभरती जाहिरात पाहणार आहोत. मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा पद्धतीचे व्हिडिओ सचिन मुरार एज्युकेशन या चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो किंवा आपल्यासाठी असे व्हिडिओ बनवत असतो. पाहिजेत अल्पसंख्याक शिक्षण संस्थेच्या विविध शाखेत अनुदानित व विनाअनुदानित रिक्त जागा खालीलप्रमाणे भरावयाच्या आहेत. रिक्त पदाचा तपशील अनुक्रमांक 1. पद किंवा पदाचे नाव सहशिक्षक नेमण्यात येत आहे. शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश BEd म्हणजेच MAला इंग्रजी विषय असणे आवश्यक आहे. MA इंग्लिश BEd. माध्यम मराठी. वेतन श्रेणी आहे शिक्षण सेवक या पदासाठी 38,600 ते 1,42,400 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA इंग्लिश BEd. माध्यम कन्नड माध्यमामधून इंग्रजी विषयाकरिता शिक्षक नेमण्यात येत आहे. शिक्षण सेवक 2 जागा आणि यासाठी वेतन श्रेणी आहे 38,600 रुपये ते 1,22,800 रुपये इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc बायोलॉजी BEd म्हणजेच MSc जीवशास्त्र BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. माध्यम इंग्लिश माध्यमातून शिक्षण झालेलं असावं. वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400 एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 4. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc फिजिक्स BEd म्हणजेच MSc भौतिकशास्त्र किंवा पदार्थ विज्ञान. त्याचबरोबर BEd MScला फिजिक्स विषय असणे आवश्यक आहे. शिक्षण सेवक एकूण 2 जागा भरण्यात येत आहे आणि वेतन श्रेणी आहे फिजिक्स या विषयाकरिता 44,900 ते 1,42,400 इतके वेतन या पदासाठी दिल्या जाणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 5. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc केमिस्ट्री BEd म्हणजेच MSc रसायनशास्त्र BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. 2 जागा भरण्यात येत आहे शिक्षण सेवक या पदाच्या आणि वेतन श्रेणी आहे रसायनशास्त्र या विषयाकरिता 44,900 ते 1,42,400 इतके वेतन या पदासाठी मिळणार आहे. केमिस्ट्री या विषयाच्या 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc मॅथ्स BEd MSc गणित किंवा MSc मॅथमॅटिक्स BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. वेतन श्रेणी 44,000 या ठिकाणी शिक्षण सेवक म्हणून जागा भरण्यात येत आहे. MSc मॅथ्स BEd एकूण 2 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 6 मध्ये. नंतर अनुक्रमांक 7. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MSc मॅथ BEd. वेतन श्रेणी 44,900 ते 1,42,400 एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर आहे अनुक्रमांक 8. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता MA मराठी BEd MAला मराठी विषय असणे आवश्यक आहे. MA मराठी त्याचबरोबर BEd. शिक्षण सेवक 2 जागा भरण्यात येत आहे मराठी विषयाच्या आणि वेतन श्रेणी आहे 44,900 ते 1,42,400. त्यानंतर अनुक्रमांक 9. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA/MA मराठी BEd BA मराठी BEd चालेल किंवा MA मराठी BEd चालेल. माध्यम मराठी आहे. शिक्षण सेवक म्हणून पद भरती करण्यात येत आहे आणि सहशिक्षक मराठी विषयाकरिता एकूण 3 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 9 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 10. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA/MA इंग्लिश BEd म्हणजेच BA इंग्लिश BEd चालेल किंवा MA इंग्लिश BEd. माध्यम मराठी आहे. शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. एकूण 3 जागा अनुक्रमांक 10 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 11. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BA/MA हिंदी BEd म्हणजेच BA हिंदी BEd चालेल किंवा MA हिंदी BEd. माध्यम मराठी शिक्षण सेवक म्हणून पदभरती करण्यात येत आहे. एकूण 3 जागा अनुक्रमांक 11 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 12. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता आहे BSc/MSc मॅथ BEd म्हणजेच BSc मॅथ BEd चालेल किंवा MSc मॅथ BEd. माध्यम मराठी आहे. शिक्षण सेवक म्हणून पद भरण्यात येत आहे. एकूण 4 जागा अनुक्रमांक 12 मध्ये भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 13. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc/MSc सायन्स BEd म्हणजेच BSc सायन्स BEd चालेल किंवा MSc सायन्स BEd. माध्यम मराठी. शिक्षण सेवक नेमण्यात येत आहे. एकूण 3 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 13 मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 14. पदाचे नाव सहशिक्षक. शैक्षणिक पात्रता BSc सायन्स BEd TET/CTET पेपर 2 पेपर
पास किंवा उत्तीर्ण. तर या ठिकाणी BSc सायन्स BEd अनुक्रमांक 14मध्ये शैक्षणिक पात्रता आहे BSc सायन्स BEd. सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण, म्हणजेच शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, किंवा BSc सायन्स BEd CTET पेपर 2 उत्तीर्ण. CTET म्हणजे सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 उत्तीर्ण, केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण. कोणतीही एक परीक्षा पेपर 2 मध्ये उत्तीर्ण असेल तरी उमेदवार या पदासाठी पात्र आहे. माध्यम मराठी शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. एकूण 2 जागा अनुक्रमांक 14 मध्ये भरल्या जाणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 15 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA BEd, सोबतच TET पेपर 2 उत्तीर्ण किंवा BA BEd CTET पेपर 2 उत्तीर्ण. माध्यम मराठी शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. 1 जागा अनुक्रमांक 15 मध्ये सहशिक्षक या पदाची भरण्यात येत आहे. नंतर अनुक्रमांक 16 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc सायन्स BEd, सोबतच TET/CTET पेपर 2 पेपर पास. तर या ठिकाणी अनुक्रमांक 16साठी शैक्षणिक पात्रता आहे BSc सायन्स BEd, सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पेपर पास, किंवा BSc सायन्स BEd CTET पेपर 2 पेपर पास, सेंट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट पेपर 2 पेपर पास, म्हणजेच केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 पेपर पास ही शैक्षणिक पात्रता आहे. अनुक्रमांक 16 या पदासाठी माध्यम कन्नड आहे. शिक्षण सेवक एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 17 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA BEd, सोबतच TET किंवा CTET पेपर 2 पेपर पास, माध्यम कन्नड, शिक्षण सेवक 1 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 17मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 18 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc/MSc मॅथ BEd. BSc मॅथ BEd चालेल किंवा MSc मॅथेमॅटिक्स BEd चालेल. माध्यम कन्नड, शिक्षण सेवक एकूण 3 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 18मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 19 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BSc/MSc सायन्स BEd, माध्यम कन्नड, शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. एकूण 2 जागा अनुक्रमांक 19मध्ये भरल्या जाणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 20 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA कन्नड BEd, म्हणजेच BA कन्नड BEd चालेल किंवा MA कन्नड BEd, माध्यम कन्नड, शिक्षण सेवक पद भरण्यात येत आहे. एकूण 2 जागा अनुक्रमांक 20मध्ये भरल्या जात आहे. त्यानंतर अनुक्रमांक 21 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA हिंदी BEd. BA हिंदी BEd चालेल किंवा MA हिंदी BEd. BAला हिंदी विषय, त्याचबरोबर BEd किंवा MAला हिंदी विषय BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. माध्यम कन्नड, शिक्षण सेवक एकूण 2 जागा अनुक्रमांक 21मध्ये भरल्या जाणार आहे. त्यानंतर अनुक्रमांक 22 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA इंग्लिश BEd. BA इंग्लिश BEd चालेल किंवा MA इंग्लिश BEd, माध्यम कन्नड, शिक्षण सेवक एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 23 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता BA/MA हिस्ट्री/जॉग्रफी BEd ही शैक्षणिक पात्रता आहे. माध्यम कन्नड, शिक्षण सेवक एकूण 2 जागा अनुक्रमांक 23मध्ये भरल्या जात आहेत. त्यानंतर अनुक्रमांक 24 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता HSC/BA DEd, म्हणजेच 12th DEd चालेल किंवा BA DEd, सोबतच TET किंवा CTET पेपर 2 पेपर पास, माध्यम मराठी. अनुक्रमांक 24मध्ये सहशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे HSC/BA DEd, म्हणजे 12 DEd चालेल किंवा BA BEd, सोबतच TET पेपर 2 पेपर पास किंवा 12 DEd किंवा BA DEd CTET पेपर 2 पेपर पास, माध्यम मराठी, शिक्षण सेवक एकूण 2 जागा अनुक्रमांक 24मध्ये सहशिक्षक या पदाच्या या ठिकाणी भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 25 पदाचे नाव सहशिक्षक, शैक्षणिक पात्रता HSC/BSc DEd, सोबतच TET/CTET पेपर 2 पेपर पास. तर अनुक्रमांक 25मध्ये शैक्षणिक पात्रता आहे 12th DEd चालेल किंवा BSc DEd, आणि सोबतच TET म्हणजे टीचर एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा पेपर 2 उत्तीर्ण किंवा
BSc DED CTET किंवा TET पेपर 2 पेपर पास ही शैक्षणिक पात्रता आहे. अनुक्रमांक 25 सहशिक्षक या पदासाठी माध्यम मराठी शिक्षण सेवक एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 26 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BA DED माध्यम कन्नड शिक्षण सेवक एकूण 3 जागा भरण्यात येत आहे. आणि अनुक्रमांक 26 करिता शैक्षणिक पात्रता आहे 12th DED किंवा BA DED सोबतच TET पेपर 2 पास किंवा BA DED TET पेपर 2 पास किंवा BA DED CTET पेपर 2 पेपर पास ही शैक्षणिक पात्रता आहे अनुक्रमांक 26 करिता. त्यानंतर अनुक्रमांक 27 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BSc DED TET पेपर 2 पास किंवा CTET पेपर 2 पेपर पास माध्यम कन्नड शिक्षण सेवक एकूण 4 जागा अनुक्रमांक 27मध्ये भरल्या जात आहे. त्यानंतर अनुक्रमांक 28 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BA DED TET/CTET पेपर 1 पेपर पास. तर या ठिकाणी अनुक्रमांक 28 सहशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12th DED TET किंवा CTET पेपर 1 पेपर पास किंवा BA DED ही जर शैक्षणिक पात्रता असेल उमेदवारांकडे सोबतच TET पेपर 1 पेपर पास किंवा BA DED CTET पेपर 1 पेपर पास ही शैक्षणिक पात्रता आहे माध्यम कन्नड शिक्षण सेवक एकूण 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 19 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BSc DED सोबतच TET/CTET 1 पेपर पास म्हणजेच या ठिकाणी 12th DED TET पेपर 1 पास किंवा 12 DED CTET 1 पेपर पास किंवा BSc DED असेल काही उमेदवारांचं तर त्यांच्याकडे TET पेपर 1 पास किंवा BSc DED CTET पेपर 1 पेपर पास असेल तरीसुद्धा ते उमेदवार पात्र आहेत. माध्यम कन्नड शिक्षण सेवक एकूण 2 जागा अनुक्रमांक 29 सहशिक्षक या पदासाठी भरल्या जात आहे. नंतर अनुक्रमांक 30 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BA DED सोबतच TET/CTET 1 पेपर पास म्हणजेच या ठिकाणी अनुक्रमांक 30 मध्ये सहशिक्षक या पदासाठी शैक्षणिक पात्रता आहे 12th DED चालेल सोबतच TET पेपर 1 पास किंवा 12 DED CTET 1 पेपर पास म्हणजेच 12 DED सोबत एकतर TET पेपर 1 पास असेल तरी चालेल किंवा काही उमेदवारांकडे TET पेपर 1 पास नसेल आणि त्यांच्याकडे केवळ 12 DED सोबत CTET 1 पेपर पास असेल तरीसुद्धा असे उमेदवार पात्र आहे या पदासाठी. किंवा BA DED असेल आणि TET पेपर 1 पेपर पास असेल किंवा BA DED CTET 1 पेपर पास असेल तरीसुद्धा उमेदवार पात्र आहेत. माध्यम मराठी शिक्षण सेवक पद एकूण 4 जागा भरण्यात येत आहे अनुक्रमांक 30मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 31 पदाचे नाव सहशिक्षक शैक्षणिक पात्रता HSC/BSc DED म्हणजेच HSC DED चालेल किंवा BSc DED आणि सोबतच TET/CTET 1 पेपर पास माध्यम मराठी शिक्षण सेवक एकूण 4 जागा अनुक्रमांक 31मध्ये भरल्या जात आहे. त्यानंतर अनुक्रमांक 32 पदाचे नाव अधीक्षक शैक्षणिक पात्रता DED/BED माध्यम मराठी आणि वेतन श्रेणी आहे 29,200 ते 92,300 एक जागा अधीक्षक या पदाची अनुक्रमांक 32मध्ये भरल्या जात आहे. त्यानंतर अनुक्रमांक 33 पदाचे नाव लिपिक क्लर्क शैक्षणिक पात्रता HSC संगणक तज्ज्ञ टॅली म्हणजे 12th संगणक कॉम्प्युटर तज्ज्ञ सोबतच टॅली माध्यम मराठी शिक्षण सेवक एकूण 4 जागा भरण्यात येत आहे. वेतन श्रेणी दिली आहे 19,900 ते 63,200 आणि 4 जागा लिपिक या पदाच्या अनुक्रमांक 33मध्ये भरल्या जात आहे. त्यानंतर अनुक्रमांक 34 पदाचे नाव प्रयोगशाळा सहाय्यक लॅबोरेटरी असिस्टंट शैक्षणिक पात्रता HSC सायन्स म्हणजे 12 सायन्स माध्यम मराठी शिक्षण सेवक एकूण 3 जागा भरण्यात येत आहे आणि वेतन श्रेणी आहे 21,700 ते 69,600. त्यानंतर आहे अनुक्रमांक 35 पदाचे नाव शिपाई शैक्षणिक पात्रता 7th शिक्षण सेवक एकूण 4 जागा भरण्यात येत आहे
वेतनश्रेणी 15,000 ते 47,600. त्यानंतर आहे अनुक्रमांक 36 पदाचे नाव कामाठी, शैक्षणिक पात्रता 7th. वेतनश्रेणी आहे 15,000 ते 47,600. एक जागा भरण्यात येत आहे कामाठी या पदाची अनुक्रमांक 36मध्ये. त्यानंतर अनुक्रमांक 37 पदाचे नाव स्वयंपाकी, शैक्षणिक पात्रता 7th. वेतनश्रेणी 16,600 ते 52,400. एकूण 3 जागा स्वयंपाकी या पदाच्या भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 38 पदाचे नाव मदतनीस, शैक्षणिक पात्रता 7th. शिक्षण सेवक या ठिकाणी वेतनश्रेणी दिली आहे 15,000 रुपये ते 47,600 इतके वेतन मदतनीस या पदासाठी मिळणार आहे. अनुक्रमांक 38मध्ये एक जागा भरण्यात येत आहे मदतनीस या पदाची. इन्फॉर्मेशन सूचना. वरील शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र व छायांकित प्रती जोडून स्वहस्ताक्षरातील अर्जासह खालील पत्त्यावर मंगळवार दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक 10 वाजता खालील पत्त्यावर स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित राहावे. उमेदवारांना या ठिकाणी सूचना आहे, वरील पाहिल्याप्रमाणे किंवा वरील शैक्षणिक पात्रता किंवा अर्हताधारक उमेदवारांनी सर्व मूळ प्रमाणपत्र म्हणजेच ओरिजिनल एज्युकेशनल डॉक्युमेंट व छायांकित प्रती त्या ओरिजिनल किंवा मूळ प्रमाणपत्र यांच्या छायांकित प्रती जोडून उमेदवाराने स्वहस्ताक्षरात अर्ज लिहून म्हणजे स्वहस्ताक्षरातील अर्जासह आणि मूळ प्रमाणपत्र तसेच छायांकित प्रती जोडून अर्जासह खाली दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीचा दिवस आहे मंगळवार आणि तारीख दिली आहे दिनांक 14 एप्रिल 2026 रोजी. मुलाखतीचा वेळ आहे सकाळी ठीक 10 वाजता. खाली दिलेल्या पत्त्यावर उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस इंटरव्ह्यूला उपस्थित राहायचे आहे. तज्ज्ञ, अनुभवी, उपक्रमशील, प्रयोगशील, होतकरू आणि कौशल्यपूर्ण उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल. तर या ठिकाणी ज्या उमेदवारांकडे काही कौशल्य आहे म्हणजेच कोणी तज्ज्ञ आहेत, आपल्या विषयामध्ये अनुभव आहे, उपक्रमशील आहे, प्रयोगशील आहे, काही होतकरू उमेदवार आहे आणि काही कौशल्यपूर्ण उमेदवार आहे, अशा उमेदवारांना या ठिकाणी दिलेल्या कौशल्याप्रमाणे प्राधान्य देण्यात येईल. विशेष सूचना. इयत्ता 6वी ते 8वी वर्गावरील पदवीधर उमेदवारांना TET/CTET पात्रता अनिवार्य राहील. तर जे उमेदवार इयत्ता 6वी किंवा वर्ग 6वी ते 8वी या वर्गाकरिता पदवीधर आहेत सोबतच त्यांना TET/CTET पात्रता परीक्षा अनिवार्य राहणार आहे. अध्यक्ष शाळा समन्वय समिती, सर्वोदय शिक्षण संस्था, ॲड्रेस उमदी, तालुका जत, जिल्हा सांगली.